सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, 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 उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी
राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम तारा कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे रूप पाहता लोचने सुख झाले हो सागरी तोहा विठ्ठल बलवा तोहा माधव बलवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बलवा तोहा माधव बलवा बहुता सुखताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बलवा तोहा माधव बलवा बहुत सुखदाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बलवा तोहा माधव बलवा सर्व सुखाचे आदरा अमर कुमारी सर्व सुखाचे आगरा मावर कुमारे सर्व सुखाचे आदरा अमर कुमारी सर्व सुखाचे आगरा मावर कुमारे देवीवर सर्व सुखाचे आदरा अमर कुमारी तोहा विठ्ठल बलवा तोहा माधव बलवा सर्व सुखाचे आगरा मावर जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम अधीर रहिलो मरुनी मरणाहि अधी रहिलो मरुनी राहिलो राहिलो मग केले होते तुमसे आत तुम्ही पहा आमचे नवल आगमन
तुका म्हणे तुम्ही भयभीता नारी, तुका म्हणे तुम्ही भयभीता नारी, तुका म्हणे तुम्ही भयभीता नारी, तुका म्हणे तुम्ही भयभीता नारी. कैची सांग सारे तुम्हा आम्हात तुम्ही पहा आमचे नवल, आता तुम्ही पहा आमचे नवल. कैसे संगा सारे तुम्हा आम्हा तुम्ही पहा आमचे नवल, आता तुम्ही पहा आमचे नवल. नका वेस बोल वाया विना, तुम्ही पहा आमचे नवल, आता तुम्ही पहा आमचे नवल. नका वेच बोला वाया विना, आता तुम्ही पहा आमचे नवल, आता तुम्ही पहा आमचे नवल. भवार कुमार भवार मरनाहिया
मगवते गेले तैसे आता तुम्ही पहा आमचे
मरणाही आधी राहिलो मरोणी, मग केले मनी होते तैसे. आता तुम्ही पहा अमुचे नवल नकावे चुबोल वायावीन. तुका म्हणे तुम्ही भयविताणारी कैची संगसरी तुम्हा आम्हा. आता तुम्ही पहा अमुचे नवल नकावे चुबोल वायावीन. विठाला विठाला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. यदक्षरमणाख्येयम् आनंदम मज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवांसी. आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसव पावले. श्री गुरूंची प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहू निवासी वैराग्यस्य परममूर्ती संतश्रेष्ठ संत श्री तुकोबारा यांचा 3 चरणाचा आम्ही आमच्या जीवनामध्ये काय पराक्रम केला, पूर्व आयुष्य कसं जगलो, त्याच्याद्वारा उत्तर आयुष्यात आम्ही काय साध्य केलं, मरणाच्या आधी आम्ही कसं जगलो, त्याद्वारा देह पंचमहाभूताच्या स्वाधीन करण्यापूर्वी आम्ही काय काय साध्य केलं याचं चिंतन करणारा हा अभंग आहे. विठाला अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्त्वाचा परिहार द्यायचा तो असा. कैलासवासी सूर्यभान बाबूरावजी नागरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने समस्त नागरे परिवार, विशेषतः दादांचे सगळे भाऊ, जवळजवळ 9 भावंडांचा हा परिवार आहे. सगळ्यात मोठं कुटुंब म्हणायला अडचण नाही. आपल्या तालुक्याचे आमदार नेहमी ह्या कुटुंबाचा उल्लेख करतात. एकाच घरातले 23 इंजिनियर असलेलं एक कुटुंब असा त्यांच्या भाषणात नेहमी उल्लेख असतो. तो उल्लेख मीही ऐकला होता, पण ते हेच कुटुंब आहे मला आज कळलं. ते परिस्थितीवर मात करून उभा राहिलेलं कुटुंब. म्हणजे भाऊसाहेब आहेत, म्हणजे घुगे महाराज आहेत, बबन महाराज. सुशांतनं घुगे महाराजाने बऱ्याच वेळेला सारखे फोन करून भाऊसाहेबांच्या माध्यमातून ही सेवा दादांचे दोन्ही सुपुत्र योगेश भैया आणि रवी भैया आणि त्यांचे सर्व भाऊ, त्यांचे पुतणे, त्यांचा सर्व नागरी परिवार आणि नागरी परिवाराशी निगडीत असलेले सर्व नातेवाईक सर्वांच्या उपस्थितीमध्ये दादांना आदरांजली, श्रद्धांजली, अभिवादन करण्याचा हा सोहळा. आज काय आळंदी पंढरीसारखा सुंदर माहोल आहे. हे 2 माणसं इथं उभे आहेत म्हणजे आमच्यासाठी ज्ञानोबा तुकोबाच उभे आहेत. महेशजी महाराज भगुरे गुरुजी, आम्ही पाठाला सोबत बरं. आमचा संस्थाच्या जोग महाराज संस्थेत आम्ही एका पाठाचे विद्यार्थी. महेश महाराज तेव्हापासून आणि गुरुवर्य कुरेकर बाबांचं अतिशय लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे गुरुजी. कुरेकर बाबाच्या आळंदीतले 80% कीर्तन ह्यांच्याशिवाय होत नसायचे. वाजवायला उगले आणि गायला भगोरे. बाबा म्हणायचे, अरे तो उगले नाही का आला, बाबाचं लय आठवणीनं, आणि भगोरे नाही का आला. मग यांना बस बाबाचं रूपावळीपासून यांच्याकडे राहायचं. खूप जोग महाराज संस्थेचं हे वैभव आहेत. नारायण गुरुजी आणि मी तर काय जीवलग मित्र आहेत. आम्ही दोघंही हापचड्डी घालत होतो तेव्हापासूनचे मित्र. शाळेत खूप जिव्हाळा आमचा तेव्हापासून. दोन्ही रत्न आहेत आपल्या परिसराला लाभलेली, उभ्या महाराष्ट्रालाच तसं तर त्यांची उपस्थिती आहे. तांबेच माऊली तांबे 3रं कीर्तन वाजवतोय माझा. पहिले 2 वाजवले, आता ह्या 2 हत्ती सोबत साथ करायची म्हणजे खूप खूप काही मिळवलं आज तुम्ही. त्या दोघांची शाबासकी मिळवली म्हणजे सगळं मिळवलं. विठाला महाराज आहेत, संस्थेतले विद्यार्थी आहेत, चौबदार विनेकरी, गावातले सर्व भजनी मंडळ,
ते मगाशी एक जण म्हणत होते ते ऑर्गन वाजवू का, पण मला वास्कराची माळ आहे महाराज. मी जोग महाराजांच्या परंपरेतला कीर्तनकार आहे आणि माळ मला वास्करांची आहे. ते ऑर्गन वगैरे कीर्तनामध्ये घ्यायचं म्हणजे मला फाशीच घ्यावं वाटते. नाही, अजून तरी घेतलं नाही आणि भगवंतानं शेवटच्या श्वासापर्यंत ते घेण्याची वेळ आमच्यावर आणू नये. कारण कीर्तनात हे अस्सल गाणं आहे ना. आम्ही वारकरी माणसं आहे, हे सगळं जशास तसं उमटायचं तर ते ऑर्गन सिंथसाय हल्ली सिंथही घेत आहेत लोक, घेतात, त्यांना लख लाभ आहे बाबा. कोणाला बोलायचं राहिलं नाही. आज कोणी काय करावं तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्ही आपलं एक प्रमाण पाठ ठेवलेलं आहे, आपुली आपण लोकांनी काय करायचं त्यांनी ठरवू जा, आपण आपल्यापुरतं प्रोटेक्शन करायचं. एक जण मला म्हटलं तुम्ही कीर्तन करता, म्हटलं हो. किती लोक सुधारली तुमचं कीर्तन ऐकून? मी म्हणलं मी अजून त्याच्यावर विचार केलाच नाही. तो म्हणला मला माहीत आहे तुमची कीर्तनं ऐकून एकही माणूस सुधारलेला नाही. मी म्हणलं अडचण नाही, नाही सुधारला तर भविष्यात सुधारतील. पण माझी तरी एवढीच अपेक्षा आहे, माझं कीर्तन ऐकून लोक सुधारले तरी चालेल, नाही सुधारले तरी चालेल, फक्त बिघडलेल्या लोकांमध्ये मी बिघडलो नाही पाहिजे म्हणून मला कीर्तन करायचे. लोकांना सुधारण्यासाठी नाही, स्वतः बिघडू नये एवढ्यासाठी. मी स्वतः भोवती प्रोटेक्शन म्हणून परमार्थात आहे. जगाचं काय, तो समर्थ आहे काळजी व्हायला. आपण आपला विचार करावा, स्वरूप पाहायचं, विश्वरूपाची काळजी व्हायला तो समर्थ आहे. तो जोपर्यंत पाहतोय तोपर्यंत आपण शांत राहायचं. तो पाहतोय त्याला सहन होतंय, मग त्यानं पाहतोय तर अडचण नाही. म्हणून त्यांना मी विनम्रपूर्वक नकार दिला. आमचे रामचंद्र बाबा आहेत, खूप जुना संबंध आहे आमचा. मी अगस्ती धर्मशाळेतला पण विद्यार्थी आहे आणि बाबा तिथं नेहमी असायचे. गाडेकर नाना आहेत, ही जुनी मंडळी आहे सगळी. आणि आमच्या सुनीलचा ना आमचा ही बऱ्याच दिवसापासून संबंध येतो. सध्या जे टॉप मोस्ट साऊंड सिस्टीमवाले आहेत त्यातले सुनील रावसे एक आहे बघा. मानवी जीवनाच्या प्रवासामध्ये प्रपंचही महत्त्वाचा आहे आणि परमार्थही महत्त्वाचा आहे. प्रापंचिक जीवन आपल्या वाट्याला आलंय आणि परमार्थिक जीवन आपल्याला जगायचं. स्वामीजी आहेत, तुम्हालाही वंदन. एक प्रमाण सांगतो महाराज, आले भागाते करीतो हा प्रपंच आहे आणि तुझे नाम उच्चारितो हा परमार्थ आहे. प्रपंचात जे आपल्या वाट्याला आलंय ते भोगत राहायचं. लल्लाटीचे लिहिले ते न मोडेगा काही, या न्यायानं करत राहायचं. आणि परमार्थात जेवढी संधी मिळते तेवढी सोडायची नाही. आपला थोडासा घोटाळा होतो, आपण प्रपंच अट्टाहासानं करतो आणि परमार्थ प्रारब्धावर सोपवून देतो. ज्ञानोबरायाची आपल्याकडून अपेक्षा आहे, तुम्ही परमार्थ अट्टाहासाने करा आणि प्रपंच प्रारब्धावर सोपवून द्या. तक्रारही केली माऊलींनी आपल्याकडं. हरिसी न भजसी कोण्या बोले, हरिसे न भजसे कवना गोणे, हरिसी न भजसी कोण्या बोले, सायासी करिसी कवना गोणे, सायासी करिसी प्रपंचात दिननिसी, सायासी करिसी प्रपंचात दिननिसी, सायासी करिसी प्रपंचात दिननिसी, सायासी करिसी प्रपंचात दिननिसी, हरिसे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिसी न भजसी कवना बोले, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे तक्रार मांडली माऊलीने आपल्याकडं. सायासे करीसी प्रपंच दिननिसी, हरिसी न भजसी कोण्या गो. प्रपंचात नाती निभवायचे आणि परमार्थात ईश्वराशी नातं जोडायचे. असलेलं नातं वाढवायचे, प्रपंचात नसलेली नाती का असेना पण सांभाळायची. प्रपंचात आपण शब्द वापरतो नाती गोती. नाती गोतीचा अर्थ फार सुंदर आहे. नातेवाईकांना गोत्यात आणतात त्यांना नाते गोती असं म्हणतात.
बहुतेक नातेवाईक गोत्यातच आणतात, पण गोत्यात आणणारी असली तरी सांभाळायची असतात. ते जुन्या काळामध्ये अस्वल सांभाळणारे लोक असायचे. अस्वल सांभाळताना ते दोरी आणि काठी सोबत घेऊन ठेवायचे. दोरी अस्वलाच्या गळ्यात बांधलेली असायची. अस्वल दूर गेलं नाही पाहिजे म्हणून दोरी, ते जाऊच लागलं तर आकळायचं आणि अंगावर येऊ लागलं तर काठी मारायची. नातेवाईक अगदी तसे सांभाळायचे असतात. दूरही गेला नाही पाहिजे आणि अंगावरही आला नाही पाहिजे. त्यात जिव्हाळ्याची काही नाती असतात. स्वार्थासाठी जोडल्या गेलेली नाती वेगळी आणि निस्वार्थ भावनेनं निर्माण झालेली नाती वेगळी. नाती रक्ताचीच असावीत असंही काही नाही महाराज. रक्ताच्या नात्याच्या पलीकडेही काही प्रेमाची नाती जोडलेली असतात. अर्जुन आणि कृष्णाचं नातं पहा. नातं रक्ताचं नातं नंतर आहे, अगोदर त्यांचं प्रेमाचं नातं आहे. ज्ञानोबाराय जीव वाळून टाकाव्या अशा ओव्या लिहितात त्या दोघांच्यासाठी. या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसतसे निरूपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्तांचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतो असे. पहा, ज्ञानोबारायांनीच एका ठिकाणी लक्ष्मीचं वर्णन केलंय. लक्ष्मी काय करते? मग सर्व भावे करोनी सेवा, अभिमानू सांडुनी पांडवा, ते पाय धुवावयाची या दैवा पात्र झाली. पाय लक्ष्मीच्या हात. विष्णूचं हे कौतुक आहे. भगवान परमात्म्याचे पाय धुण्याचं काम कोण करते? लक्ष्मी. ऐका, लक्ष्मी 24 तास ज्याचे पाय धुवत बसली आहे, तो नारायण कृष्णाच्या रूपात अर्जुनाच्या घरी घोडे धुवत बसलाय. ज्याचे पाय लक्ष्मी धुते तो अर्जुनाची घोडी धुतोय. याला नात्यातला जिव्हाळा म्हणायचं. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुते निवारे. कुठंतरी इतकं जिव्हाळ्याचं नातं असावं. पूजनीय घुले बाबा फार गोड सांगायचे महाराज. अर्जुन रुसायचा, देव समजूत काढायचा. अर्जुन रागवायचा, देव खाली मान घालून ऐकायचा. काय कमाल आहे महाराज. तुम्ही पुरुष मंडळी, तुम्हाला एक प्रश्न. तुम्ही घरी रुसून बघा बरं, काय प्रतिक्रिया येतात त्यांच्या. एखाद दिवशी एकानं माझं गुरुजी कीर्तन ऐकलं आणि ठरवलंच आज प्रयोगच करू म्हणाला. घरी गेला, त्याचं वरच्या मजल्यावर बेडरूम होतं, किचन खाली होतं. तो बेडरूममध्ये जाऊन बसला. खाली स्वयंपाक तयार झाला. पत्नीनं निरोप पाठवला मुलाजवळ, पप्या जा, तुझ्या बाबांना म्हणावं जेवायला बोलवलंय. पप्या गेला, म्हटला बाबा आई म्हणाली जेवायला या. बाबांनी सांगितलं पप्या जा, तुझ्या आईला सांग मी रुसून बसलोय. पप्या खाली गेला, सांगितलं आई पप्पा रुसून बसले. एक 10 मिनिटाचा काळ गेला. पुन्हा आईनं निरोप पाठवला, पप्या जा, त्याला जेवायला बोलव. शब्द बदललेले बघा बरं. पप्या परत गेला, बाबा तुम्हाला जेवाय. तो म्हणला सांग मी रुसून बसलोय. परत 10 मिनिटं गेले. तिसरा निरोप पाठवला, पप्या त्याला विचार गिळायचंय का. दर 10 मिनिटात शब्द कसे बदलतात बघा. चौथ्यांदा पुन्हा निरोप गेला. तिनं चौथ्यांदा परत निरोप पाठवला, त्याला सांग गिळायचा असेल तर गिळ, नाही तर तसाच मर. बायको समजूत काढे ना हो. रागवून बघा तुम्ही घरात मुलांवर रागवा. 2 दिवस मुलं आपल्याला बोलत नाही. पप्पा काल मला रागवले म्हणतो. पोटची पोरं आपला राग ऐकून घेत नाही. आपण रुसलो तर समजूत काढायला जीवाभावाची म्हणणारी पत्नी येत नाही. जगाचा बाप अर्जुनाच्या हनवटीला हात लावून समजूत काढतो. अर्जुन रागवताना खाली मान घालून ऐकतो. माऊलींनी ओवी लिहिली, तो कोपे तरी निवांत साहे, तो रुसे तरी बुझावित जाय. नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. देवाला अर्जुनाचं वेड लागलं होतं. इतका नात्यांमध्ये जिव्हाळा असला पाहिजे. विठाला वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, झाला वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, वेड्याच्या वना गावी गेला, लासावला वेडा झाला, वेडा झाला,
लाचा बला वेडा झाला लाचा मला भक्तीसी वेडा झाला लाचा मला भक्तीसी प्रपंचात नाती जपायची तर समर्पण लागतं. हे 9 भावाचं कुटुंब आहे महाराज. दादा सगळ्यात थोरले. भाऊसाहेब म्हटले कधी त्यांनी मला विचारलं नाही हे तू का केलं ते तू का केलं. फक्त जिथं चुकतो तिथं हाताला धरून हे करायचं नाही एवढं सांगितलं. मी लहान असताना माझ्या हातात सगळा कारभार देऊन टाकला. हे एकमेकावर विश्वासाने एकमेकाविषयी समर्पण नात्यात पाहिजे. तुम्हाला रामायणातून सांगतो. राम लक्ष्मण सीता वनवासात आहेत. दुपारची वेळ आहे. लक्ष्मण फळमुळं आणायला गेलेत. राम सीता एका झाडाखाली बसलेत. झाडाच्या बुंध्याला पाठ लावून सीता बसली आहे. सीतेच्या मांडीवर डोकं ठेवून राम पडलेत. पडल्या पडल्या वर पाहतात. वर पाहिल्यानंतर रामाच्या लक्षात आलं सावली झाडाची गडद पडली आहे. पण निरीक्षणांती लक्षात आलं झाड वाळून गेलं. झाड तर वाळून गेलं, सावली तर पडली, मग सावली कशाची. आणखी निरीक्षण केल्यावर लक्षात आलं झाड वाळूनच गेलंय पण सावली पडली आहे ती झाडाची नाही, झाडावर पसरलेल्या वेलीची. एक वेली झाडावर पसरली आहे. ते दृश्य पाहिलं आणि रामाला एक कल्पना सुचली. रामाने सीतेला म्हटले सीते वर पहा. झाड वाळून गेलंय, फांद्या सुकून गेल्यात, पण सावली मात्र गडद पडली आहे. सावली झाडाची नाही, सावली वेलीची आहे. रामाने आता स्वतःला झाडाची उपमा दिली, सीतेला वेलीची उपमा दिली आणि वाक्य असं बोलले सीते नशीबवान आहे झाड ज्याला अशा सुंदर वेलीचा सहवास लाभतोय. आता त्या सीता आहेत महाराज. त्यांनी लगेच पलटवार केला. प्रभू चुकीचं बोलताय. नशीबवान झाड नाही, नशीबवान वेली आहे जिला अशा मजबूत झाडाचा आधार मिळालाय. राम महत्व देतात सीतेला आणि सीता महत्व देते रामाला. राम म्हणतात मी नशीबवान आहे तुझी संगती मिळाली, आणि सीता म्हणते मी नशीबवान आहे तुमचा आधार मिळाला. वाद काय मिटेना. आणि हे पती पत्नीचा वाद आहे, सहज मिटत नाही. त्यांचं जाऊ द्या. आपल्या घरी जर वाद निर्माण झाला पती पत्नीचा, विजय कोणाचा होईल. तर ज्यांना पतीचा होईल वाटतं त्यांनी हात वर करा. दुपारी 12 वाजता भांडण होईल मंडपात. हा वर पण करू नका. तुम्ही टेन्शन घेऊ नका. कुठेही गेलात तरी तुमचाच विजय. राम म्हणतात झाड नशीबवान आहे, सीता म्हणते वेली नशीबवान आहे. तेवढ्यात लक्ष्मण जी आले. घ्या फळमुळं. प्रभू म्हटले फळमुळं नंतर, अगोदर आमचा वाद सोडव. माझं म्हणणं आहे झाड नशीबवान. सीता म्हटल्या भाऊजी नीट विचार करून. माझं म्हणणं आहे वेली नशीबवान. लक्ष्मण म्हणले दोघाच्या वादात पडणं म्हणजे महाकठीण काम आहे. पण लक्ष्मण हुशार आहे. लक्ष्मणानं मधला मार्ग काढला आणि त्याच्या पुढचं उत्तर लक्ष्मणानं दिलं. हात जोडले आणि लक्ष्मणानं सांगितलं प्रभू आई, लक्ष्मणाच्या नजरेतून पाहिलं तर झाडही नशीबवान नाही आणि वेलीही नशीबवान नाही. अशा मजबूत झाड आणि सुंदर वेलीच्या सावलीमध्ये विश्रांती घेणारा माझ्यासारखा प्रवासी महानशीबवान. याला म्हणायचं समर्पण, डेडिकेशन. राम सीतेला महत्त्व देतात, सीता रामाला महत्त्व देतात, आणि लक्ष्मण राम सीतेला महत्त्व देतात. एकत्र कुटुंबामध्ये जोवर तुम्ही दुसऱ्याला महत्त्व देताय तोवर कुटुंबात तक्रार होण्याचा प्रश्न येणारच नाही. विठाला मग ही सगळी नाती जपत असताना सगळ्यात मोठं नातं माता पित्यांचं आहे. शास्त्रानं सगळ्यात वरचा दर्जा या दोघांना दिलाय. सकळ तीर्थांची धुरे जी एका माता पितरे. एक गोष्ट आहे का महाराज, एक वेळ पंढरपूरचा देव आपल्याला नाही कळला तरी चालेल,
त्याच्या भेटीला नाही जाता आलं तरी चालेल, आपल्याला घरातल्या विठ्ठल रखुमाईचं रूप कळलं आणि त्यांची सेवा घडली तर पंढरीचा विठोबा तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. ह्या घरच्या विठोबा रखुमाईला समजून घ्या. बरं, आणखी सोपं करतो. पंढरपुरामध्ये भगवान पंढरीश आलेत. कोणासाठी आले? आपण रोज आरती म्हणतो, पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा. परब्रह्म आले ते पुंडलिका भेटी आले. बर, पुंडलिकासाठीच का आले? बस एवढं जरी तुम्हाला आजच्या कीर्तनात लक्षात आलं तरी आमचं 400 किलोमीटरचा प्रवास सार्थकी लागला. पुंडलिकासाठीच का आले? साधं साधं गणित आहे. विश्वाचा कारभार बाजूला टाकून जगतनायक परमात्मा आई वडिलाची सेवा करणारासाठी चंद्रभागेच्या तरी येऊन उभा राहिला. एवढं ध्यानात ठेवा, ज्याच्याद्वारा आई वडिलाची सेवा घडलीये त्याच्यासाठी जगाचा बाप पंढरपूर सोडून त्याच्या घरी यायला सुद्धा तयार आहे. विठाला ब्रह्म सनातन अंग संगे अंग संगे ब्रह्म सनातन अंग संगे अंग संगे ब्रह्म सनातन अंग संगे ब्रह्म सनातन अंग संगे पितृसेवा पुण्य सनातन ब्रह्म अंगसंगे लाधला फक्त पितृसेवा पुण्य एवढ्या गोष्टीच्या जोरावर. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले. भक्ते पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी तो हा विठोबा निधान. ज्याचे ब्रह्मादिका ध्यान तो हा विठोबा निधान. फक्त पितृसेवा पुण्य पुंडलिकाला निधान स्वरूपात लाधला. विठाला आजच्या कीर्तनात बाकी जाऊ द्या महाराज, फक्त बाप समजून घेता आला तरी आपण भरपूर मिळवलं म्हणायचं. एक तुलना म्हणून नाही, पण आज थोडा बाप मला सांगायचा म्हणून बोलतो. आई महानच आहे पण बाप तिच्यापेक्षा महान आहे. साध्या क्रियेतून तुम्हाला पटवून देतो. आई लेकराला कडेवर घेते, बरोबर आहे? आई लेकराला कडेवर घेते पण बाप लेकराला, ह्याच्यातच फरक लक्षात घ्या. आई प्रेमळ आहे, ती व्यापक विचार करत नाही. तिचं विश्व म्हणजे तिचं लेकरू आहे. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. तिचा दृष्टिकोन फार थोडा आहे. तिचं एकच म्हणणं आहे, मला जेवढं दिसतं तेवढं माझ्या लेकराला दिसलं पाहिजे. मला जेवढं दिसतं तेवढं माझ्या लेकराला दिसलं पाहिजे आई. पण व्यापक विचार करतो बाप. त्याचं एकच स्वप्न आहे, उभ्या आयुष्यात ज्या गोष्टी मला पाहता आल्या नाही त्या सगळ्या गोष्टी माझ्या पोराला दिसल्या पाहिजे म्हणून पोरगा खांद्यावर आहे. जगात तुम्हाला तू पुढं जा आणि माझ्यापेक्षा मोठा हो असं म्हणणारं कोणीच भेटणार नाही. क्षेत्र कोणतंही असो. तुम्हाला काय वाटतं, आमच्यात सगळं चालबेल आहे काय? आमच्यात सुद्धा माझ्यासोबतचा माझ्यापेक्षा मोठा झाला नाही पाहिजे याची खबरदारी मी जाणीवपूर्वक घेतो. मोठा प्रत्येकाला वाटतं तो मोठा झाला पाहिजे, पण कुठवर? माझ्यापेक्षा 2 बोट तरी कमी राहील इथवर. लोकांनी म्हटलं पाहिजे तुमच्या सारखाच आहे बरं तो, पण लोकांनी असं नाही म्हटलं पाहिजे तो तुमच्यापेक्षा तयार झाला. महाराज, गायनाचं क्षेत्र असो, मृदंगाचा असो, कीर्तनाचा असो, विद्वत्तेचा असो, कोणालाच वाटत नाही तू माझ्यापेक्षा मोठा हो.
जगाच्या पाठीवर माझ्यापेक्षा तू मोठा झाला पाहिजे असं म्हणणारं एकच व्यक्तिमत्व आहे, त्याला बाप म्हणतात, ध्यानात ठेव. प्रत्येक बापाला वाटतं माझा पोरगा माझ्यापेक्षा मोठा झाला पाहिजे. महाराष्ट्रात 6 पक्ष होण्याचं कारणच ते, पक्ष माझ्याच पोराच्या ताब्यात राहिला पाहिजे. त्याला दोष देऊ नका. अरे जिथं महाभारत त्या एका वाक्यानं घडलंय, तुम्ही द्रौपदीला दोष देऊ नका. द्रौपदीचा काही संबंध नाही महाभारताशी, खरा संबंध आहे धृतराष्ट्राचा. तो पांडू राजा झाला त्या दिवशीपासून उद्विग्न आहे आणि त्याला वाटत होतं मी डोळ्यानं अपंग आहे म्हणून मला गादी मिळाली नाही, मी थोरला असताना. पण त्याला हे माहीत नव्हतं तो फक्त डोळ्यानं अपंग नव्हता, तो बुद्धीनं सुद्धा अपंग होता. एक वेळ डोळ्यानं अपंग असलेल्या माणसाला पद दिल्या जातील, पण बुद्धीनं अपंग असलेल्याला पद दिली तर देशाचा राष्ट्राचा सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही. तो फक्त डोळ्यानं अपंग नव्हता, बुद्धीनं अपंग होता. मला सांगा, थोरल्या भावाच्या मृत्यूनंतर थोरल्या भावाच्या पोराला अन्नातून विष द्यायचं, त्याचे हातपाय बांधून त्याला तलावात फेकून द्यायचं, हे काय शहाणपणाचं लक्षण आहे? याला म्हणायचं बुद्धीनं अपंग असणं. थोरल्या भावाच्या मृत्यू पश्चात त्याची पोरं, त्याची पत्नी रात्रीच्या वेळेला एका घरात झोपलेली असताना त्या घराला आग लावून द्यायची, हे शहाणपणाचं लक्षण आहे? धृतराष्ट्र हे करत होता. लाक्षागृहात पांडवासह कुंतीला फुकून दिलं. भाव वाटणी करत असताना हस्तिनापूर दुर्योधनाला आणि खांडवन पांडवांना कुठल्या मापात बसतं? हे बुद्धीनं अपंग असल्याचं लक्षण आहे. खांडववनाचा स्वर्ग बनवला पांडवांनी, इंद्रप्रस्थ केलं. ते इंद्रप्रस्थ त्याच्या नजरेत चलू लागलं. कमाल आहे महाराज. डोळे असलेल्याच्या डोळ्यात वस्तू खुपणं ठीक आहे, पण डोळे नसलेल्याच्या डोळ्यातही वस्तू खुपते. केवढं किती स्वार्थी असेल तो माणूस. द्यूताचा डाव आखला आणि फसवून 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. तेवढा सगळा वनवास भोगून पांडव परत आले. दोन्ही हात वर केले. कौरव म्हणतात की आम्ही 13व्या वर्षाच्या शेवटच्या 2 दिवसात पांडवांना ओळखलंय. आता माझा काही इलाज नाही, दुर्योधन माझं ऐकत नाही, हे धृतराष्ट्राचे उद्गार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत धृतराष्ट्र आहे. युद्ध उभं राहिलं. युद्ध उभं राहिल्यावर सुद्धा व्यासांनी संजय पाठवलाय युद्धाच्या तिथं काय चाललंय, लेटेस्ट अपडेट द्यायला, ब्रेकिंग न्यूज द्यायला. दूरदर्शनच म्हणा ना त्या काळातलं. संजयाला ती दिव्य दृष्टी दिली आहे भगवंतानं, आणि तिथं काय घडतं ते संजय सांगतोय. ज्ञानेश्वरी उघडा आणि ज्ञानेश्वरीचा अर्थ करणारी पहिली ओवी वाचा. अगोदर मंगलाच्या द्या सोडून 21व्या. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे वरची ओवी वाचा. तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. धृतराष्ट्राला मी दोष देत नाही, तो बाप होता आणि बाप आपल्या पोरासाठी काहीही करू शकतो हे त्यानं जगाला दाखवून दिलंय. विठाला आमच्या आईसाहेब म्हणतील बरं चाललंय बाप, आमची निंदाच करायला आलात का? तुम्ही महानच आहेत, तुमच्याबद्दल तक्रार नाही. आई महान आहे, बाप तिच्यापेक्षा किती महान आहे मला थोडं सांगायचं. आईकडं अश्रूचे पाठ आहेत, बापाकडं संयमाचे घाट आहेत. आई घराचं मांगल्य आहे, बाप घराचं अस्तित्व आहे. रस्त्यानं चालताना आम्हाला ठेच लागली, तोंडातून शब्द जातो आई, आणि ट्रक अंगावर आल्यावर बाप रे, बस इथंच बाप ओळखून घ्या. छोटं मोठं संकट असेल तर आई निवारण करल, पण मोठ्या संकटाला बाप पाहिजे. आई रडते म्हणून आपल्याला कौतुक वाटतं, बरोबर आहे. ती रडते, तिला रडता येतं, आणि तिने रडली तर तिचं कौतुकही होतं. बाप रडतच नाही असा अर्थ घेऊ नका. बाप रडू शकतो, फक्त रडल्यावर लोक त्याला नावं ठेवतात. रडू देत नाही. अरे मर्दासारखा मर्दन रडतो काय? तो रडताना दिसतो, पण पाहायला त्याच्या एकांतात जावं लागतं. बाप 2 वेळेला रडतो. 20-22 वर्ष नाजूक फुलासारखी सांभाळलेली मुलगी सासरी पाठवताना बाप रडतो, आणि 30-35 वर्ष रक्त आटवून लहानाचा मोठा केलेला पोरगा 5-50 लोकांमध्ये बापाला म्हणतो गा बसा बाबा तुम्हाला काही, बस त्या दिवशी बाप रडतो. महाराज इथं जेवढे पोर आहे ना तेवढ्यांना हात जोडून विनंती, उभ्या आयुष्यात
बापाच्या अंतकरणाला वेदना होतील असा शब्द आपल्या तोंडून गेला नाही पाहिजे, एवढा निश्चय मनाशी ठरवून आज घरी जा. त्यानं आपल्यासाठी खूप सोसलंय, खूप सहन केलंय. आपण फक्त त्याची मान स्वाभिमानानं अभिमानानं ताट राहिली पाहिजे एवढ्यासाठी प्रयत्न करायचे. वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी पुढे सरका, थोडं पुढे महिला मंडळ पुढे सरका, उठून पुढे या, उठून पुढे थोडे या. वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व महत्व वडिलांचे. आपल्या वागण्यानं आपल्या वडिलांची मान ताठ झाली पाहिजे. दोन गोड वाक्य सांगतो महाराज. ज्या पोरांच्या पाठीवर बापाचा आशीर्वादाचा हात आहे आणि ज्या पोरांच्या डोक्यावर आईचा मायेचा पदर आहे, वारकरी संप्रदायाच्या नजरेत ती पोरं तिन्ही लोकातली सगळ्यात श्रीमंत पोर आहे. गावातल्या श्रीमंताचं घर पाहायचं ना, त्याची प्रॉपर्टी बघू नका, त्याच्या गाड्या घोड्या बघू नका, त्याचे बंगले बघू नका. 2 कोटीचं घर असेल आणि मायबाप जर गोठ्यात राहत असतील तर आमच्या नजरेत ते 2 कोटीचं घर घर नाही, ते आमच्या नजरेत एका भिकारी माणसाचं झोपडं आहे. 15 पत्राच्या खोलीचं घर असू द्या आणि तिथं मायबाप आनंदानं रुबाबात बसलेले दिसू द्या, आमच्यासाठी ते झोपडं नाही, तो अब्जावधी रुपये किमतीचा बंगला आहे आणि जगातला तो श्रीमंत माणूस आहे. श्रीमंत माणसं ओळखायची, ज्या घरातली म्हातारी माणसं समाधानी आनंदी प्रसन्न चेहऱ्याची दिसतील, समजावं हे गावातल्या श्रीमंताचं घर आहे. बघा, आमचं हे कर्तव्य आहे सांगणं, संदेश देणं आमचं काम आहे. सामाजिक जाणीवा आमच्या जर बोथट झालेल्या असतील तर आम्हाला कीर्तन करण्याचा अधिकार नाही असं म्हणावं लागेल. आमच्या सामाजिक जाणीवा जिवंत असल्या पाहिजे. एका कवीनं इतकी गोड कल्पना केली. तो कवी म्हणतो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एखाद्या वटवृक्षाच्या पिंपळाच्या झाडाखालून जात असाल आणि तुमच्या समोर जर वाळलेली पानं आली तर ती पायाखाली तुडवताना 100 वेळा विचार करा. कारण आज जरी ती वाळलेली असली, सुकून खाली पडलेली असली, तरी कधी काळी तीच पानं हिरवी होती आणि त्यांच्या शीतल छायेखाली बसून आपण दुपारचं ऊन घालवलंय, कित्येक दिवस आपल्या आनंदात घालवलेत. अगदी घरातली म्हातारी माणसं म्हणजे झाडाची पिकलेली पानं आहेत. तेव्हा त्या पिकलेल्या पानांना तुडवण्यापूर्वी 100 वेळा विचार करा. आज जरी ती सुकलेली असली तरी कधीतरी हिरवी असताना त्याच झाडाच्या शीतल छायेखाली आपण आपलं बालपण आणि तारुण्य घालवलेलं आहे. मायबाप जपा, सगळं बाकी आपोआप येतं. महाराज, मी 6 वर्ष 2007ला आळंदी सोडली मी. त्याचं कारण होतं, माझ्या वडिलांना अर्धांगवायूचा अटॅक आला. वडील, आम्ही जवळजवळ त्या काळामध्ये
2007च्या काळात 15 लाख रुपये खर्च केला. तुमच्या पुणतांब्याला घेऊन आलो, तिकडं सोलापूरकडे नागरमोळी कर्नाटकात तिथं घेऊन गेलो, सुलतानपूर म्हणून आहे विदर्भामध्ये तिकडं घेऊन गेलो. जिथं जिथं मला कोणी सांगायचं तिथं तिथं मी त्यांना न्यायचो. शेवटी डॉक्टरांनी सांगितलं, महाराज वय झालं आहे, आता ते उभे राहणं शक्य नाही, घडेल तशी सेवा करा. गुरुजी मी जवळजवळ 5.5 वर्ष परळी पंचक्रोशी सोडून, म्हणजे परळीपासून 100 किलोमीटर अंतर सोडून त्याच्या पुढचं कीर्तन स्वीकारलं नाही. 5.5 वर्ष मी फक्त 100 किलोमीटर मधला महाराज राहिलो, एवढ्याचसाठी की कीर्तन कुठेही केलं तर रात्री किमान 12-12:30ला मी घरी पोहोचलो पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळची माझ्या बापाची आंघोळ माझ्या हातानं झाली पाहिजे. मी दररोज, थोरला भाऊ हेडमास्तर आहे, आम्ही प्रबोधनकार, आम्ही दोघं एकानं धरायचं आणि एकानं पाणी टाकून साबण लावून आंघोळ घालायची. 5.5 वर्ष. आत्ता 2 महिन्यापूर्वी आई गेली. आई 64 दिवसमध्ये कमरेचा बॉल ऑपरेशन झालं, जाग्यावर होती. महाराज मी लांबचे कीर्तनं कॅन्सल केले, आईजवळ थांबलो. दररोज परिसरातल्या कीर्तनाला जाण्यापूर्वी बहिणीला सोबत घेऊन आईचे सगळे कपडे बदलायचो, स्वच्छ करायचो आणि मग कीर्तनाला निघून जायचो. आम्हाला एक विश्वास आहे, आज वारकरी संप्रदायात जे काही आम्हाला मानाचं पान मिळतं, जो काही सन्मान महाराष्ट्रात मिळतोय, ज्या काही सन्मानानं आम्ही महाराष्ट्रभर फिरतोय, तुमच्याकडून आम्हाचा आदर सत्कार होतोय, याच्या पाठीमागे 50% काम जर आमच्या जोग महाराज संस्थेचं असेल तर उरलेलं 50% काम आमच्या आई वडिलाच्या आशीर्वादामुळे होतं. मिळालेच तर त्यांचे मनाभावातून आशीर्वाद घ्यायचे, त्यांचा शाप घेण्याचा आणि शाप लागेल असं वागण्याचा प्रयत्न नाही करायचा. इथं एक बापासाठी आपण जमलो म्हणून बोललो. आईचं प्रेम आहे, कधीतरी आई आम्ही सांगतच असतो, आज बापाचा कार्यक्रम आहे म्हणून बोललो. बरं हे 2 अंगानं बाप आहेत, त्या 2 मुलांचेच बाप आहेत एवढं नाही, तर ह्या मागच्या 8 भावांना थोरला म्हणून आधार देणारा तो एक बाप माणूस आहे, हे सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. 8 भावांना पोटच्या पोरासारखं सांभाळणारा तो थोरला भाऊ आहे. त्यामुळं बाप समजून घेण्यासाठी बापच व्हावं लागतं. कित्येक वेळा तो स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन राहतो, पोरांचं पोट भरेल याची काळजी घेतो, स्वतः शेतात राबराब राबतो, पोरांना उच्च विद्या विभूषित करण्यासाठी नामांकित कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळवून देतो, स्वतः फाटकं बनियान घालतो पण पोरांना भरजरी वस्त्र देतो, स्वतः एकच चप्पल बूट सांभाराकडून 10 वेळा खिळे मारून टाक्या मारून वापरतो, पण पोरानं मागितल्याबरोबर 4-5 हजाराचा शूज त्याच्यासाठी घेऊन देतो. मुलगी ब्युटी पार्लरमध्ये 200-250 खर्च करते, मुलगा दाढीला 60-70 खर्च करतो, तेव्हा घरातला करता असलेला बाप अंगाचा साबण तोंडाला लावून एक ब्लेड 8-8 वेळच्या दाढीला वापरतो. गणित जुळवतो तो फक्त संसाराचं नाही, पोरांच्या आयुष्याचं गणित जुळवत असतो. आणि ते गणित जुळवताना तो विचार करतो, मी 10 दाढ्या जर घरी केल्या तर 600 रुपये वाचतील माझे, 15 दिवसाचा माझ्या पोराच्या मेसचा खर्च त्यातून निघेल, इतका बारकावा पाहून तो वाटचाल करत असतो. म्हणून आपला बाप आपल्या वागण्यानं दुखावल्या जाणार नाही याची खबरदारी आयुष्यभर घ्यायची. पुन्हा 2 वाक्य ऐका. जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत मी बापाच्या घरात राहतो या भावनेनं जगायचं. जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत माझी आई मला सांभाळते या भावनेनं तिच्याबरोबर वागायचं. माझ्या आईला मी सांभाळतो असं म्हणायचं नाही आणि बाप माझ्या घरी राहतो असं म्हणायचं नाही. इतक्या सहज भावनेनं आई वडिलासोबत जगता यावं. मी सांगितलं, आईचा पदर आणि बापाचा आशीर्वाद पाठीवर असावा. तुम्ही तिन्ही लोकातले श्रीमंत म्हणून गणल्या जाणार संप्रदायाच्या यादीमध्ये. विठाला बाप करी सोडे बाप करी
बाप करी जोडीले कुराचे ओढी आपुली कुरवंडी बाळवोने. आपण त्यांचं देणं लागतो महाराज. ते आहेत तोपर्यंत त्यांचा सन्मान जपणं, त्यांचा आदर सांभाळणं, त्यांच्याशी प्रेमानं वागणं. आणि त्यांच्या मृत्यू पश्चात 5 विधी सांगितलेत शास्त्रांनी. अग्निसंस्कार मुलांनी करावा, पिंडदान मुलांनी करावं, 13वा मुलांनी करावा, मासिक श्राद्ध करावं, आणि आज होत आहे हे पुण्यस्मरण म्हणजे वर्ष श्राद्ध मुलांनी करावं. हे काय शक्ती प्रदर्शन नाही. हे लोकांना वाटतं वा एवढे लोक गोळा केले, राजकीय लोक, सामाजिक क्षेत्रातले, धार्मिक क्षेत्रातले, एवढं भव्य अन्नदान केलं, उद्या यांच्या डोक्यात काय जिल्हा परिषद वगैरे आहे का काय? लोक काय कुठं डोकं लावतील? शक्ती प्रदर्शन का केलं बुवा? ऐका, हे शक्ती प्रदर्शन नाही. त्या फोटोतल्या शक्तीचं दर्शन घेण्याचा या कुटुंबानं केलेला प्रयत्न आहे. हा कार्यक्रम शक्ती प्रदर्शनाचा नाही, शक्ती दर्शनाचा आहे. फोटोतल्या शक्तीचं दर्शन या नागरे परिवाराला करायचंय म्हणून हा सगळा अट्टाहास आहे. 7 दिवसाच्या सप्ताहाला शोभेल असा भव्य मंडप वॉटरप्रूफ एका दिवसाच्या 2 तासाच्या सोहळ्यासाठी पोरांनी केलाय. त्याच्या पाठीमागं त्या माणसाचा त्याग आहे आणि त्या माणसाने ह्या कुटुंबावर केलेले संस्कार आहे. ही कृतज्ञतेची भावना म्हणून हे भाऊ पुतणे मुलं त्यांच्यासाठी हे सगळं घडवून आणतायत. विठाला दोन पुन्हा वाक्य गोड ऐका. प्रपंच असा करायचा की घरच्या माणसासकट नातेवाईकांना आपलं वेड लागलं पाहिजे. आणि परमार्थ असा करायचा की जगाचा बाप आपल्यासाठी भारावून गेला पाहिजे. देव वेडा होईल असा परमार्थ करा आणि लोक वेडे होतील असा संसार करा. नातेवाईक आपल्यासाठी पागल झाले पाहिजे. अजून 2 वाक्य सांगू. आपण जिथं जाणार आहे तिथं नातेवाईकांनी आपली आतुरतेने वाट पाहिली पाहिजे आणि आपण जिथून निघून जाणार आहे तिथं नातेवाईकांनी आपली आठवण काढली पाहिजे. एवढं चांगलं जीवन जगता आलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण फोन करतो, तो घरीच असतो, फोन पोराच्या हातात देतो, सांग पप्पा घरी, समजून घ्यावं त्यानं आपल्याला टाळलं. आपल्याला टाळणारी माणसं निर्माण करू नका. आपण मिळावं अशी अपेक्षा करणारी माणसं निर्माण करा. काय झालंय हल्ली युग बदलत गेलं महाराज. म्हातारी माणसं सुद्धा मोबाईल हो, बैठक असू द्या दादा, काही नाही, आता ती गरजेची वस्तू आहे. मला त्याच्या पुढचं सांगायचं, खिशात असू द्या त्याच्याबद्दल काही अडचण नाही. पण आपण जेव्हा 4 माणसात बसतोय तेव्हा मात्र त्याला खिशातच असू द्या. आपण इथंच चुकतोय. 4 माणसात बसलो, अरे ती सोन्यासारखी माणसं तुझ्या समोर आली, ती तुला बोलतायत आणि तुझं चाललंय. हे टाळा. 2 गोष्टी पुन्हा गोड सांगतो तुम्हाला. माणसं कमवायची असतात आणि पैसा वापरायचा असतो. आपलं सध्या उलटं चाललंय. आपण पैसा कमवायला लागल्यापासून माणसं वापरायला शिकलोय. माणसं वापरू नका, माणसं कमवा. पैसा वापरा, ती वापराची वस्तू आहे. मोबाईल आल्यापासून आम्ही माणसं खिशात ठेवायला लागलोय आणि मोबाईल हातात मिरवायला लागलोय. माणसांमध्ये बसल्यावर मोबाईल खिशात असू देत जा आणि माणसं फुलासारखी हातात सांभाळत जा. माणसं हातात सांभाळणं म्हणजे मोबाईल खिशात ठेवणं. आपल्याला त्या माणसा समजून घ्यायचं महाराज. आपण बसलोय महाराज, माझी सवय, मी जर एखाद्याकडे गेलो आणि मी बसलेला असताना तो जर मोबाईल चालतोय ना, मी 3ऱ्या मिनिटाला उठून जातो. अरे तुला माझी गरजच नाही, माझ्यापेक्षा तुला ते डबडं महत्त्वाचं वाटतं, त्याच्यासोबत बसून राहावा. मी अजून डबड्यापेक्षा कमी किमतीचा झालेलो नाही. मला माहीत आहे मोबाईलपेक्षा माझी किंमत जास्त आहे. तुम्हाला तुमची कदर जर त्याला नसेल तर तिथं बसता कशाला. आपल्याकडून ह्या भावना जपल्या जाव्यात. माणसं कमवा आणि पैसा वापरा. माणसं हातात ठेवा आणि मोबाईल खिशात ठेवा. आपण जिथं जाऊ लोकांनी वाट पाहावी आणि आपण निघून गेलो तर आपल्या आठवणीनं त्यांचे डोळे भरून यावेत. इतकं चांगलं प्रापंचिक जीवन आपल्याला जगायचं आहे. विठाला
परमार्थही काय याच्यापेक्षा वेगळा नाही महाराज. इतकं गोड मार्गदर्शन केलंय तुकोबारायांनी. जगाच्या पाठीवर कुठंही जा, याच्यापेक्षा वेगळा परमार्थ करायची गरज नाही. एका प्रमाणात एका वाक्यामध्ये तुकोबारायांनी सगळ्या परमार्थाचा सारांश आणून ठेवलाय. इतकं गोड बोलले. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. वर्म सर्वेश्वर सर्वेश्वर पूजनाचे वर्म काय. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. हे का गड्या, तुम्ही एखाद्याचा किती द्वेष करा, त्याचा उत्कर्ष जर त्याच्या नशिबात असेल तर तुम्ही थोपवू शकत नाही. आणि तुम्ही एखाद्याच्या उत्कर्षासाठी लाख प्रयत्न करा, त्याच्या नशिबात उत्कर्ष नसेल तर तो तुम्हाला घेऊन पडल्याशिवाय राहत नाही. बऱ्याच वेळेला घायाळाचा करिता संग अंगे अंग माखावे असं होतं. मी तर नेहमी म्हणतो महाराज, संगती करताना सुद्धा अशी पारखायची, अशी पारखून करायची. बघा सोपं गणित सांगतो तुम्हाला. आता चंद्रपूर भागामध्ये एक कीर्तन होतं, तिकडं कोळशाच्या खाणी आहेत. आमच्या परळी भागातले लोक काय तिकडं खाणीत कामाला आहेत. हा थोडा बीड जिल्हा आमचा दुष्काळी येतो, ऊस तोडायला आमचेच असतात, खाणीत कामाला आमचेच असतात, रस्त्याच्या कडेला कामाला आमचेच असतात, टिप्पर चालवायला आमचेच असतात. तर ते खाणीत कामाला होते माणसं. त्यांनी पत्रिका पाहिली, आज संध्याकाळी आपल्या महाराजांचं कीर्तन आहे. मला फोन वगैरे केला. ठीक आहे म्हटलं. ते म्हणले अगदी आम्ही जिथं काम करतो तिथूनच तुम्ही जाणार आहे, जाता जाता थोडं आम्हाला दर्शन द्या. मी हो म्हणालो. त्यांच्या 10-1 किलोमीटरवर गेल्यावर फोन केला, जवळ आलो आहे. ती 3-4 होती. एवढी भारावून गेली, एवढी आनंदानं पळतच आली महाराज खाणीतून. दर्शन घेतलं, त्यातलं एक इतकं भारावून गेलं, दर्शनावर थांबलं नाही, त्यानं मला कडकडून मिठी मारली. माझं काय झालं असेल कल्पना करा. त्यानं प्रेमानं आलिंगन दिलं. कपड्यांचा झाला कार्यक्रम, मी ते त्यालाच दान देऊन टाकले. रात्री दुसरे कपडे घालून कीर्तन केलं. 1-1.5 महिन्यापूर्वी मुंबईत गेलो होतो आम्ही. ड्रायव्हर एक गायक सोबत होता. गायक म्हणजे आपलं सर्वसाधारण प्रमाणे म्हणणारा पोरगा होता. मग ज्या छकडा आम्ही थांबलो त्याच्या बाजूला एक छान मार्केट होतं. तो म्हणला महाराज इथं सगळ्या वस्तू जवळजवळ 50% किमतीत मिळतात. म्हणलं चला बघूयात. 4-2 वस्तू घेत गेलो. एक अत्तराचं दुकान दिसलं. तो आमचा भाजण्या त्याच्यात घुसला. त्याला नाद होता थोडा त्या अत्तरचा. गेला 10-5 अत्तर पाहिले. हे कसं दिलं? त्या माणसानं सांगितलं हे 1000 रुपयाची बाटली एवढीच. आता हे मराठवाडीचं असेल, मराठवाडी 1000 असतात का म्हणलं, कुठं 100ला देत असलात तर सांगा. त्याने म्हणलं 800 दे. नाही 100च्या रुपया देणार नाही, 600 दे. जमणार 100 म्हणजे 100. अरे 500 दे. तो 1000ची वस्तू 100ला मागतो म्हणजे 10% डिस्काउंट, म्हणजे 90% डिस्काउंट. अरे ही काय पद्धत आहे? नाही मला पाहिजे. शेवट तो म्हटला बरं जाऊ दे, आता तुझं जाऊ दे, माझं जाऊ दे, आता हे द्यायचंच नाही. पण तू सकाळी सकाळी आला, पहिलं गिराईक सोडता येत नाही, 200 दे.
हा म्हणला नाही मग 150ला द्या. बरं चल 150 काढ. 150 काढ म्हटलं, पण खिशात बघितलं त्याच्या 50 पण नाही ना. मागून तर बसलं 150ला. तोपर्यंत आम्ही 5-6 दुकानं निघून पुढे गेलो. ते म्हणे आमचे महाराज गेले. ते म्हणे महाराज गेले सांगू नको, तू 150 म्हणला ना 150 काढ. सकाळचं पहिलं गिरायक आहे आणि तू नाट लावून गेला तर दिवसभर माझं काय होईल धंद्याचं. शेवटी त्यानं म्हणला जा मला घ्यायचंच नाही. घ्यायचं नाही म्हणल्यास ते असं चिडलं महाराज. मोकळ्या मनानं कानफाडात एक दिला. फाडकन दिला. तो कानफाडात खाल्ला. पळतच आलं, जाऊ द्या म्हणला एका चापटावर भागले. माझ्याकडे आला, म्हणलं काय झालं, काही नाही म्हणला. असं असं करू लागलं ते. आम्ही गाडीत बसलो, आळंदीला गेलो. संध्याकाळी 6 वाजता आळंदीत पोहोचलो. मंदिरात जाऊ म्हटलं दर्शनाला. आता ते मला चिकटूनच चालत होतं. भेटल तो महाराज मला म्हणायचा, महाराज वास लय भारी यायलाय, कुठला अत्तर वापरले. म्हणलं आपण तर कुठला अत्तर वापरत नाही कधी, वापरले नाही. वास मलाही जाणवू लागलं. मंदिरात फिरेपर्यंत 50 महाराज लोक भेटले. प्रत्येकाच्या तोंडी एकच, महाराज वास लय भारी येतोय, कुठला सेंट वापरताय. मी शेवटी त्याच्याकडे पाहिलं, ते असं करू लागलं. मी म्हणलं अरे काय तू सेंट वगैरे आणलास का. तो म्हणला सेंट आणला नाही, थप्पड खाल्ली आहे. आता 2 वाक्य ऐका. अत्तरवाल्याची थोवाडीत खाल्ली आहे, दिवसभर सुगंध दरवळतोय. आणि कोळशाच्या खाणीतवाल्याचं आलिंगन झालंय तर कपडे टाकून द्यावे लागले. ध्यानात घ्या, तुम्हाला काही माणसं आलिंगन देतील, पण ती आलिंगन दिल्यावर त्यांच्यासारखं तुम्हाला करतील. अशापासून सावध राहा. एक वेळ अत्तरवाल्याची थोबाडीत खाल्लेली परवडली. आमचे साधू संत म्हणजे अत्तराचे दुकानदार आहेत. साधू संतांच्या शिव्या घेतलेल्या परवडल्या, पण विषयी आणि कामासक्त दुर्गुणी माणसाचं आलिंगन सुद्धा परवडत नाही. बैसता चोरापासी तैसी होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. मग हे पहा, आपण कोणाचा तिरस्कार नाही करायचा आणि आपण कोणाच्या उत्कर्षासाठी फार प्रयत्न नाही करायचे. आपल्यालाच करता आलं कोणाचं चांगलं करा, वाईट तर सोडून द्या. माझी एक पवित्र भावना आहे, आपण दुसऱ्याला कमी का लेखतो महाराज. एक व्यवहारातले संवाद, व्यवहारातले जाऊ द्या, नवरा बायकोमधले संवाद. पतीचं एकच म्हण, गावास तुला काही कळत नाही. मग ती तरी किती ऐकून घेणार आहे. ती एक दिवस म्हणते गप्प बसा, तुम्हाला सुद्धा काहीच कळत नाही. माझं म्हणणं आहे, तुला कळत नाही म्हणायची सवय बंद करा आणि फक्त तुला माझ्यापेक्षा कळतं असं म्हणायची सवय लावून घ्या. साधं आहे महाराज. ज्या आपल्याला सगळ्याच क्षेत्रातलं कळतं असं जर कोणाला वाटत असेल तर तो भ्रमात आहे. सर्वगुण संपन्न एक भगवंतची जाण, वरकड कोठे काही एक आहे एक नाही. सगळी गुण जर आपल्यात आली तर आपण देव होऊ ना महाराज. आपण माणसं आहे. इंग्रजीमध्ये आमचे गुरुजी एक वाक्य सांगायचे, मॅन इज बंडल ऑफ मिस्टिक. माणूस चुकीचा पुतळा आहे. होणार आहे चुका, दोषासकट एखाद्याला स्वीकारा आणि कोणाच्या गुणवत्तेची विनाकारण बरोबरी करण्याच्या भानगडीत पडू नका. आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे, बरोबर राहायचं बराबरी करायची नाही. बरोबर राहा मोठ्यांच्या, पण बरोबरी करायची. मला ज्यातलं कळतं तेवढ्या पुरतं मी बोलावं. त्याच्यात एक गोड वाक्य आहे का, मला काय कळतं हे आयुष्यभर नाही कळलं तरी चालेल, मला काय कळत नाही हे मला पहिलं कळलं पाहिजे. ज्या दिवशी मला काय कळत नाही हे मला कळलं त्या दिवशी मला थोडं थोडं कळायला लागलं असं म्हणायचं. मला जर मृदंगातलं काही कळत नसेल तर मी विनाकारण त्यांना म्हणायचं नाही, इकडं हाना तिकडं हाना, तिकडून हाना इकडून. त्यांनी मृदंग इथं ठेवला आणि मला म्हटले कुठं हाणायचं तिथं हाना. मग मी म्हणायचं आहे मला कुठं येत नाही तर गप कीर्तन करायचं. तुम्ही सुद्धा घरी त्यांना विनाकारण त्रास देत बसायचं नाही. काही माणसं विनाकारण भाजी अशी झाली पाहिजे, भाजी तशी झाली पाहिजे, भाजी अशी पाहिजे, भाजी तशी. बायकोने एका दिवशी वैतागून हाताला धरून स्वयंपाकघरात जर नेलं आणि म्हटली कशी करायची आजच्या दिवस तुम्हीच करून दाखवा म्हणजे मलाही कळेल कशी करायची. मग तिथं म्हणायचं हे मला कुठं येत नाही तर गिळकी गपचूप. तिरस्कार कोणाचाच करायचा नाही. हे तुकोबारायचं मला आता त्या आणायचं आहे तुम्हाला अभंगात. तुकोबारायचं जीवन आहे, समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित.
मानापमानस्तुल्य स्तुल्य मित्रारी पक्ष येऊ हो. जी द्वंद्वादिक दुराविले. तुकोबारायांनी उभ्या जीवनामध्ये कोणाचाच तिरस्कार केला नाही. तुकोबाराय म्हटले, बाबा मला एकच प्रश्न पडलाय, मला इतरांच्या उद्धाराचा नंतर विचार करायचा आहे, अगोदर मला माझ्या स्वतःच्या उद्धाराचा विचार करायचा आहे. एक ऐका, जो स्वतः पाण्यात पोहू शकतो तोच इतरांना बुडण्यापासून वाचवू शकतो. तुकोबाराय म्हणतात, अगोदर मला पोहणं शिकायचंय आणि मला पाण्यापासून स्वतःला वाचवायचंय. मी वाचलो तर इतरांना वाचवू शकतो. तुकोबारायाचं जीवन एक सरळ मार्गी जीवन आहे, द्वेष विरहित जीवन आहे, मत्सर विरहित जीवन आहे, कोणाचा विनाकारण तिरस्कार न करणारं जीवन आहे. आपल्या आपल्या मार्गानं जायचंय. तुकोबा हे तर सोडा महाराज, मी कोणाला त्रास देणार नाही ही भावना वेगळी, आणि कोणी मला त्रास दिला तरी मी त्याचा प्रतिकार करणार नाही ही भावना वेगळी. तुकोबाराय कोणाला त्रास देत नाहीत, आणि कोणी त्रास दिला तर त्याच्याबद्दल प्रतिकाराची आणि तिरस्काराची भावना ठेवत नाहीत. ठेवली असती तर अभंग बुडवणाऱ्या रामेश्वर भटांचा खून झाला असता. उभ्या आयुष्याची शिदोरी रामेश्वरांनी पाण्यात बुडवली दगड बांधून. तुकोबारायांनी राग द्वेष त्यांच्यावर व्यक्त नाही केला, भांडण देवासोबत काढलं. 13 दिवसाचा उपवास आणि अनुष्ठान देवाच्या दारात केलं. देवाला सांगितलं, देवा माझं भांडण जगासोबत नाही, माझं भांडण तुझ्यासोबत आहे. तुझे दास्य करू आणि का मागू खावया. आमच्या परमार्थाचा धिक्कार आहे, तुझ्या मालकत्वाचा आणि आमच्या दास्यत्वाचा तेव्हा धिक्कार होईल जेव्हा तुझा दास असताना आम्ही गाऱ्हाणं दुसरीकडे घेऊन जाऊ. मग हे तुकोबारायाचं जीवन आहे. मंबाजी बुवांनी काठीनं मारलं ते सोसलंय, अभंग बुडवले ते सोसलंय, गावानं तिरस्कार केला, कोपले पाटील गावीचे हे लोक, आता मज भिक कोण घाली. हे सगळं पूर्व आयुष्यामध्ये सोसलंय. तुकोबाराय ह्या सोसण्यालाच मरून राहणं म्हणतात. त्याचं चिंतन पहिल्या चरणात. मरणाही आधी राहिल मरणे, 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 मरणाही आधी राहिल मरणे. मग केले म्हणे होते तैसे, मग केले म्हणे होते तैसे, आता तुम्ही पहा आमचे नभारा, आता तुम्ही पहा आमचे नवला. मग केले मनी होते तैसे, मग केले मनी होते तैसे, तुम्ही पहा आमचे नभारा, आता तुम्ही पहा आमचे नभारा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई टाळे रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हा विठोबा रखुमाई, विठोबा हा रखुमा विठोबा, हो रखुमा, हो रखुमा,
कैसे संग सारी तुम्हारा, कैसे संग सारी तुम्हारा, आता तुम्ही पहा मुझे नवल, आता तुम्ही पहा मुझे नवल, आता तुम्ही पहा आता तुम्ही नकावेच बोल वायावीन, नका नका नकावेच नकावेच बोल बोल नकावे आता तुम्ही नवल मुझे तुकोबारायाचं एक विश्व आहे, ते एक वेगळं जीवन, द्वेष रहित, तिरस्कार रहित, मत्सर रहित, कामना रहित, अपेक्षा रहित सगळं हे जीवन. आणि त्या जीवनानं जगले म्हणून मग केले मनी होते तैसे. काही प्रत्येक माणसाचं ध्येय असतं. तुकोबाराय ध्येय ठेवून जगले. ध्येय तुकोबारायाचे 2-4 होते. पहिलं ध्येय घोटविन लाळ ब्रह्मज्ञानी हाती, ते करून दाखवलं. धन्य म्हणविन इहलोकी लोका, ते करून दाखवलं. भक्ती भाग्यसीमा साधीन पुरुषार्थ, ते करून दाखवलं. गाथ्याला 5वा वेद करून दाखवायचं होतं, ते केलं. आणि भक्तीला 5म पुरुषार्थ करून दाखवायचं होतं, ते केलं. आणि जगाला तुकोबारायाचं जीवन पाहून तोंडात बोट घालायला लावायचं होतं, ते केलं. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तले, मानव देह घेऊन निजधामा गेले. आपण सामान्य जीवन जगणारी माणसं आहे. एकच करा, काम आपल्या हातून असं करा की त्या कामामुळं आपलं नाव 50 वर्ष तरी निघालं पाहिजे. पाऊल असं टाका की त्या पाऊल खुणांचा माग घेत मागच्या समाजाला येण्याची इच्छा झाली पाहिजे. ईदभर पोटाची खळगी भरायला कुत्रे मांजरं पण येतात गड्या. माणूस म्हणून आलो तर काहीतरी असं काम करून जा की गावागावात असा बाबांसारखा फोटो लावायची लोकांना इच्छा झाली पाहिजे. काम करो ऐसा की पहचान बन जाए, कदम चलो ऐसा कि निशान बन जाए, यहाँ जिंदगी तो सभी काट लेते हैं, जिंदगी जियो ऐसे की कुछ मिसाल बन जाए. आपला आदर्श समाजाला घेण्याची इच्छा झाली पाहिजे. एवढं चांगलं जीवन जगता यावं. एकत्र कुटुंबामध्ये 25 वर्ष सगळ्या भावांना घेऊन वाटचाल केलेले हे थोरले कुटुंबातले थोरले सदस्य कैलासवासी सूर्यभान बाबूरावजी नागरे दादांचं आज पुण्यस्मरण. त्यांचे पाठीमागे असलेले 8 भाऊ, त्यांचे 2 मुलं, त्यांचे पुतणे, उभा परिवार आणि वेल क्वालिफाईड असं कुटुंब. म्हणजे मुलं सुना सगळ्याचा विचार केला तर 23 तर इंजिनियरच आहे घरात. एक मोठी कंपनी होऊ शकते सगळे इंजिनियर एकत्र करून. का त्यात काही सिव्हिल असतील, काही मेकॅनिकल असतील, काही कॅम्प्युटर असतील, तर सगळ्या डिपार्टमेंट सांभाळतील वाटून वाटून सगळे. खूप चांगला परिवार आहे आणि या परिवारानं हा एकोपा आजपर्यंत चिरंत ठेवला. आमच्या भाऊसाहेबांची, बबन महाराजाची फार इच्छा होती. सुशांत तर बस काकांचं हे
दिवस कळल्यापासून त्याच्या डोक्यात मुंडे महाराज होते, काही करून ह्या माणसाला आणायचं. त्यांचं केदार महाराजांनी मला फोन केला बऱ्याच 2-3, आणि सुशांत सारखा संपर्कात होताच. उपस्थित सर्वांच्या वतीनं दादांना आदरांजली, विनम्र अभिवादन. आमचे आदरणीय गुरुजी बगुरे गुरुजी आहेत, नारायण गुरुजी आहेत, आमचा माऊली आहे, सर्वांना धन्यवाद आणि तुम्हा उपस्थितांच्या वतीनं दादांना अभिवादन. सेवेला विराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर